मॅम, NAV डाऊन झाल्यामुळे माझ्या पोर्टफोलिओमधली रिस्क वाढेल का? सपोज आपण एखादं घर घेतलंय आणि त्याच्या प्रॉपर्टी प्राइसेस खाली गेलेत, हां, तर आपल्याला हे आत्ता प्रॉपर्टी विकायचीच नाही आहे, तर आपण घाबरून जाणार का? आपले प्रॉपर्टी प्राइसेस खाली आणि रोज प्रॉपर्टीचे प्राइसेस चेक करणार का? नक्कीच नाही. तर आपण त्याला होल्ड करणार आणि पुढे जाऊन आपल्याला ती प्रॉपर्टी एखाद्या वेळेस डिस्पोज ऑफ करायची असेल. तसंच इन्व्हेस्टमेंट्समध्ये पण जेव्हा तू इन्व्हेस्टमेंट करतेयस आणि हे पैसे तुला लागणार आहेत स्वतःच्या रिटायरमेंटला किंवा 5 वर्षांनी तुला डाऊन पेमेंटला घर घ्यायचं आहे वगैरे, तर आत्ता जर का NAV डाऊन झाली आहे तर उलट तुला जास्त युनिट्स मिळतील आणि तुझे पुढे जाऊन त्याचं ॲप्रिशिएशन पण चांगलं होऊ शकतं. तर NAV खाली गेल्यावर आपण घाबरून जायचं नाही. इनफॅक्ट आपली इन्व्हेस्टमेंट्स जमलं तर वाढवायचे सुद्धा, आणि असं जर का करत राहिलं ना तर पुढे जाऊन नक्कीच आपल्याला चांगले रिटर्न्स जनरेट होतात. आता तू म्हणशील जेव्हा मला खरंच माझा गोल येणार आहे आणि तेव्हाच नेमकं मार्केट खाली आलं तर काय होईल? मग माझं तेव्हा तर NAV परत खाली गेलेली असेल. तर असं नाही होत. एखादा चांगला कुठलाही फायनान्शियल प्लॅनर असतो, तो जेव्हा तुमचा गोल्स जवळ येतात तेव्हा तुझ्या इक्विटीला डेटमध्ये फिरवतो, म्हणजे आपण पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग असं म्हणतो. तेव्हा तुझं इक्विटी एक्सपोजर कट डाऊन करणार तेवढ्या अमाऊंटचं आणि ते पैसे आपण डेटमध्ये म्हणजे सुरक्षित करून घेतो. तर तशी आपली रिस्क आपल्या पोर्टफोलिओवर एकदम शून्य असते. तर होप आय एम क्लिअर. तुम्हालाही असेच तुमच्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर आम्हाला खाली दिलेला गुगल फॉर्म भरून पाठवा. आम्ही नक्कीच क्वेश्चन्स क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.